Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And in this video tutorial of data structure using C, we are going to discuss about types of binary tree. Very interesting point and very useful point. Let's start the video, friends. So here we are. With the help of written notes, we will see the types of binary trees. There are two types, that is, the first one is complete binary tree and the other is extended binary tree. We will see it in the same video. पण आता ह्या दोन प्रकार आहेत बायनरी ट्रीचे, ते कसे आहेत काय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा रिटर्न नोट्सच्या सहाय्याने बघूयात. त्याआधी आपण डायग्रामच बघू. ठीक आहे. आता इथे बघू शकता पहिला प्रकार आहे कंप्लीट बायनरी ट्री, ज्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. दिस इज कंप्लीट. यामध्ये कुठेही काही अर्धवट राहिलेलं नाही आहे किंवा कुठे काही इनकम्प्लीट नाही आहे. बरोबर आहे. इथे बघू शकता तुम्ही हे जे सगळे सक्सेसर्स आहेत त्यांच्या खाली सुद्धा सक्सेसर्स आहेत, पूर्ण त्यांचे चिल्ड्रन्स आहेत, पॅरेंट्स आहेत, सगळं हे पूर्ण ट्री ही कंप्लीट आहे. यामध्ये कुठेही अर्धवट किंवा इनकम्प्लीट नाही आहे. बरोबर आहे. हा पहिला प्रकार म्हणजे याला आपण म्हणतो कंप्लीट बायनरी ट्री. आणि दुसरा प्रकार आहे एक्सटेंडेड बायनरी ट्री, ज्याला दुसरं एक नाव आहे टू ट्रीज असं सुद्धा म्हणतात. एका ट्रीमध्येच दोन ट्री कसं एक्सटेंड करू शकतो. एक्सटेंड म्हणजे काय, वाढवणे. मग आता इथे डायग्राम बघा. यामध्ये हे जे राऊंड दिसत आहे तर हा पहिला राऊंड आहे, याला आपण रूट म्हणतो. यानंतर हा सक्सेसर आहे म्हणजे हा पहिला चिल्ड्रन आहे. बरोबर आहे. हे सगळे पहिले आहेत. हे आता हे सगळे सक्सेसर्स आहेत. बरोबर आहे. पण तुम्ही म्हणाल की आता चौकोन काय आहे, तर याला आपण म्हणतो एक्सटर्नल ट्री. ही झाली इंटरनल. म्हणजे ह्या आता ही जी चेन वाढताना तुम्हाला दिसत आहे, ही चेन अशी अशी पुढे जात आहे. बरोबर आहे. आता ही चेन इथं सुद्धा अशी आहे. पण ह्या चौकोनांना का ठेवलेलं आहे, तर जर एखादी वेगळी इथून करायची असेल नवीन ट्री तयार, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ सेपरेट ट्री, समजते तुम्हाला, एक्सटेंड करायची असेल, वाढवायची असेल, तर हे चौकोनी जे नोड ठेवलेले आहेत ते ठेवलेले आहेत. मग यांना आपण म्हणतो इंटरनल नोड्स आणि यांना आपण म्हणतो एक्सटर्नल नोड्स. ठीक आहे. मग ह्या एक्सटर्नल नोड्सच्या सहाय्याने पुढे एक सेपरेट ट्री तयार करता येते किंवा ट्री वाढवता येते, म्हणून ह्या आपण ट्रीला म्हणतो एक्सटेंडेड ट्री. समजतंय, वाढवण्याची सुविधा दिलेली आहे. चला आपण आता नोट्सच्या सहाय्याने बघण्याचा प्रयत्न करू पूर्ण प्रकार काय आहे. इथे बघा, देर आर टू टाइप्स ऑफ बायनरी ट्रीज आर यूज्ड. करेक्ट दोन आहेत, विच इज इनकम्प्लीट बायनरी ट्री अँड एक्सटेंडेड बायनरी ट्री. हे दोन प्रकार. एक्सटेंडेड बायनरी ट्री इज ऑल्सो नोन ॲज टू ट्रीज. बायनरी ट्री इज अन एक्सपांडेबल स्ट्रक्चर. बरोबर आहे. हे एक्सपांड होतच असतात. बायनरी ट्री आहे वाढतच असते. विच ग्रोज इन रिस्पेक्टिव्ह लेफ्ट अँड राईट डायरेक्शन. बरोबर आहे. लेफ्ट अँड राईट डायरेक्शनमध्ये ट्री ही वाढतच असते. देअर मे बी अ व्हेरियस डिसेंडंट्स. म्हणजे काय, तर त्यामध्ये बरेचसे हे नोड्स आहेत, सक्सेसर्स आहेत, वाढणारे हे एलिमेंट्स आहेत. आता यातला पहिला प्रकार आपण बघूयात, कंप्लीट बायनरी ट्री. नीट बघा. कन्सिडर एनी बायनरी ट्री सपोज टी. प्रत्येक बायनरी ट्रीला किंवा ट्रीला आपण नुसतं टी म्हणतोय. हे जे आपण त्याला संबोधण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी टी हे स्ट्रक्चर वापरतो. ठीक आहे. तर टी आहे. इच नोड ऑफ टी कॅन हॅव ॲट मोस्ट टू चिल्ड्रन. बरोबर आहे. प्रत्येक नोडला कमीत कमी दोन चिल्ड्रन आहेत त्याच्या खाली. ठीक आहे. अकॉर्डिंगली वन कॅन शो दॅट लेवल स्मॉल ऑफ स्मॉल. ठीक आहे. आता इथे पुन्हा विद्यार्थ्याच्या हातून काहीतरी लिहिण्यात चूक झालेली आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण काय बघू पुढे एकदा, इथून कंटिन्यू करू. ही एवढी लाईन राहिली तरी काय हरकत नाही. इथून बघा, टी कॅन हॅव ॲट मोस्ट टू नोड्स. प्रत्येक टीमध्ये हे दोन नोड असतातच कमीत कमी. द ट्री टी इज सेड टू बी कम्प्लीट. त्यालाच आपण काय म्हणतो, कम्प्लीट. म्हणजे आता हा नोड आहे आणि याला हे दोन नोड्स आहेत किंवा हे चिल्ड्रन्स आहेत, मग आपण काय म्हणतो, दिस इज कम्प्लीट. ह्यालाच तर म्हणतो कम्प्लीट स्ट्रक्चर. ठीक आहे. पुढे बघा, ऑल इट्स लेबल्स एक्सेप्ट पॉसिबली द लास्ट हॅव. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचे सोडले तर काय हरकत नाही. पुढे बघा, द मॅक्झिमम नंबर ऑफ पॉसिबल नोड्स अँड इफ ऑल द नोड्स ॲट द लास्ट लेबल ॲपियर. असं काही नाही आहे. जितके पॉसिबल नंबर आहेत, ठीक आहे, काय हरकत नाही, कम्प्लीट असले पाहिजे. जितका नंबर टीममध्ये दिला आहे तितके. ठीक आहे. पुढे बघा, दस देअर इज अ युनिक कंप्लीट ट्री. ठीक आहे. देअर इज अ युनिक कंप्लीट ट्री. टी म्हणजे आपण त्याला नाव देतो टी. ठीक आहे. चला, विथ एक्झॅक्टली एन नोड्स. टी एन.
एन नोड्स. किती नोड्स आहेत? आता हे TN काय प्रकार आहे तर इथेच बघा तुम्ही, हे आहे TN म्हणजे T27. एन म्हणजे किती नंबर आहेत, बरोबर आहे. मग आता इथे TN म्हणजे हे बघा 27 नंबर इतके नोड्स ह्याच्यामध्ये आहेत या ट्रीमध्ये, हे दाखवण्याचा प्रकार झाला. आता इथे पुढे आपण बघूयात अजून काय दिलेलं आहे. इथून विथ एक्झॅक्टली एन नोड्स फ्रॉम द बिलो फिगर वी विल ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द स्ट्रक्चर ऑफ कम्प्लीट ट्री. सो दिस इज द ट्री, कम्प्लीट आहे. आता यामध्ये कितीही नोड असले तरी काय हरकत नाही, पण हे सगळं ट्री ह्या दिलेल्यानुसार कम्प्लीट आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यानंतर इथे काही अडखळलेलं नाही आहे की याची एक बाजू नाही आहे, दुसरी बाजू चालू आहे, असं कुठे झालेलं आहे का याच्यामध्ये? नाही आहे. इनकम्प्लीट काहीही नाही आहे, पूर्ण जे आहे ते कम्प्लीट आहे. लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजू कम्प्लीट आहेत, म्हणून याला कम्प्लीट ट्री असं म्हणतात. ठीक आहे. आता याच्या पुढे डायग्रामच्या खाली काय दिले बघा. ॲज वी कॅन सी इन द अबव कम्प्लीट ट्री डायग्राम देअर आर चिल्ड्रन्स ऑफ एव्हरी नोड. प्रत्येक नोडला चिल्ड्रन्स आहेत, म्हणून हे कम्प्लीट आहे. ठीक आहे. इन द ट्री पुढे एक्सेप्ट 2 ऑलमोस्ट 27 नोड्स ॲपियर्स. म्हणजे हे शेवटचे सोडले तर, कारण यांना कुठल्यालाच नाही. हे इथं आता ह्या खालच्याला कुठलं तर नोड आहे का? नाही. एकही नाही, दोनही नाही. म्हणजे जे आहे तेवढंच आहे, हेच फक्त, त्यांच्या खाली काहीच नाही आहे. त्याच्यामुळे इथे काही अडचण नाही आहे. 27 ॲपियर्स ॲज इट इज. सो दिस कम्प्लीट ट्री विल बी आयडेंटिफाईड ॲज 27. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे एक्सटेंडेड बायनरी ट्री, ज्याचं दुसरं नाव आहे टू ट्री. पुढे बघा. बायनरी ट्री T इज सेड टू बी टू ट्री और एक्सटेंडेड बायनरी ट्री. ठीक आहे. इफ ईच नोड N हॅज आयदर 0, हे जे आहे हे 0 आहे, आयदर 0 और 2 नोड्स किंवा 2 चिल्ड्रन्स. प्रत्येक नोडला एकतर 0 नोड आहे किंवा 2 नोड्स आहेत. आपण हे आतापर्यंत आपण बघितलं. पण इथे बघा आता काय म्हणणं आहे पुढे. इन सच केस द नोड्स विथ 2 चिल्ड्रन आर कॉल्ड इंटरनल नोड्स. नीट बघा, हे दिले इथं इंटरनल नोड्स. जे नोडला 2 चिल्ड्रन आहेत त्याला इंटरनल नोड म्हणतात. आणि ज्या नोडला बघा अँड द नोड्स विथ 0 चिल्ड्रन, हे जे 0 चिल्ड्रन दिले, जिथं ज्या नोडला चिल्ड्रनच नाहीत, खाली पुढे नाही आहेत, त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल नोड. कारण तिथून एक सेपरेट ट्री तयार होण्याची शक्यता असते किंवा वेगळी ट्री तयार करण्याची इथे फॅसिलिटी असते. पुढे बघा. समटाइम्स द नोड्स आर डिस्टिंग्विश्ड और डिफरन्शिएट इन द डायग्राम. फ्रॉम फॉलोइंग डायग्राम वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ बायनरी ट्री और वी कॅन से एक्सटेंडेड ट्री. इथे तुम्ही बघू शकता दिस इज एक्सटेंडेड बायनरी ट्री. जिथे स्पष्ट दिसतंय हे आहे रूट. आता ह्या रूट पासून हे जे पुढे इकडे जे वाढत आहेत ह्या राऊंडला आपण म्हणतो इंटरनल नोड, आणि हे जे चौकोनी आहेत यांना आपण म्हणतो एक्सटर्नल नोड. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 2 प्रकारचे नोड ह्या बायनरी ट्रीमध्ये आहेत, ज्याला आपण म्हणतो एक्सटेंडेड बायनरी ट्रीमध्ये. ठीक आहे. चला पुढे अजून ही एक डायग्राम. आता बायनरी ट्री आता पण बघितलेली आपण. ठीक आहे. म्हणजे ही एक बाजू इकडून कंटिन्यू झालेली, दुसऱ्या बाजूला काहीच नाही आहे. ठीक आहे. मग आता ही इनकम्प्लीट आहे, याला कंप्लीट म्हणू शकतो का आपण? नाही. ठीक आहे. चला पुढे. या डायग्राम बद्दल काय दिलंय. द टर्म एक्सटेंडेड बायनरी ट्री कम्स फ्रॉम द फॉलोइंग ऑपरेशन. कन्सिडर एनी बायनरी ट्री T शोन इन द अबव फिगर. जसे आहे वर दाखवल्याप्रमाणे. देन ट्री T मे बी कन्व्हर्टेड इन टू ट्री. त्याला कन्वर्ट करू शकतो. करेक्ट आहे. कसं का? बघा आता ही जी आहे ह्यालाच इथे आपण काय म्हणू शकतो. इथे एक आहे, हे आलं एक्सटर्नल नोड, दिसतंय तुम्हाला. इथे हे आलं एक्सटर्नल नोड, इथे सुद्धा आपण जोडू शकतो एक एक्सटर्नल नोड. बरोबर आहे. ही दाखवण्याची पद्धत आहे, दाखवण्याची सुविधा आहे की इथून सुद्धा पुढे एक सेपरेट ट्री तयार होऊ शकते, एक्सटर्नली तयार केली जाऊ शकते किंवा जोडल्या जाऊ शकते. बरोबर आहे. पुढे बघा. बाय रिप्लेसिंग ईच एम्प्टी नोड. प्रत्येक एम्प्टी नोडला रिप्लेस करून इथे ट्री जोडला जाऊ शकतो. पुढे ऑब्झर्व ॲज वी हॅव शोन इन द अबव फिगर द एक्सटेंडेड ट्री शोज ऑल इंटरनल नोड्स ॲज वेल ॲज एक्सटेंडेड नोड. करेक्ट आहे. एक्सटेंडेडमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही सुद्धा दाखवलेले आहेत, पण बायनरीमध्ये मात्र फक्त इंटरनल नोड्स दाखवलेले आहेत. त्यामुळे एक्सटेंडेड बायनरी ट्री ही आपल्याला सुविधा देते. जर एखादा चिल्ड्रन नसेल तर तिथून पुढे पुन्हा एकदा एक सेपरेट ट्री तयार करण्याची फॅसिलिटी इथून मिळते. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सटेंडेड बायनरी ट्री. काही अडचण असल्यास विचारू शकता, नेटवर सुद्धा सर्च करू शकता, ऑफलाईन सुद्धा बघू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. धन्यवाद. बाय.